संपूर्ण कर्जत तालुका काँग्रेस कमिटी आम्ही आज नामांकन अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय भवन कर्जत येथे आलेलो आहे। आज आम्ही 3 जिल्हा परिषद वॉर्ड आणि 1 पंचायत समिती वॉर्ड नेरळ या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत। तसेच आज काँग्रेसचे आचार विचार सर्व गरीब दलित सर्व समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज ही निवडणूक लढवत आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक आज माणगावतर्फे वरेडी ही जी जिल्हा परिषद वॉर्ड आहे तिथे मी डॉक्टर संतोष सदावर्ते, माझी पत्नी सीता श्याम सदावर्ते ही उभी राहत आहे। वास्तविक या वर्षीची निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी निवडणूक आहे, कारण यावर्षी जी माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद आहे तिथे आम्ही आरोग्य सेवा साधारण 13-14 वर्ष झाले आरोग्य सेवा देत आहे। यावर्षी आरोग्य सेवा देत असताना महिलांना समोर ठेवून ही आरोग्य सेवा पूर्णपणे 5 वर्षासाठी ही आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत देण्याचा आमचा मानस आहे। आणि या आरोग्य सेवेमध्ये साधारण मोफत इंजेक्शने, मोफत आरोग्य तपासणी, त्यानंतर मोफत औषधे सेवा, तसेच कोणत्या रुग्णाला डेंग्यू मलेरिया टायफॉईड झाला असेल ती पूर्णपणे मोफत देण्याचा आमचा मानस आहे। आणि ही योजना साधारण 7 फेब्रुवारी 2026 पासून आम्ही लागू करणार आहोत। आज जिल्हा परिषद 2026 साठी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे 3 जिल्हा परिषदसाठी व 1 पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत। वेणगाव जिल्हा परिषद वार्डासाठी आम्ही प्रियांका पवार, कडाव जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत मांडे आणि माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषदेसाठी सीता टेंबे, तसंच नेरळ पंचायत समिती गणासाठी आम्ही आसिफ अत्तार यांना उमेदवारी दिलेली आहे। गेल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही आघाडीबरोबर राहून आघाडीला निस्वार्थपणे मदत केली, पण आत्ताच झालेल्या कर्जत नगरपालिकेच्या वेळेला त्याच आघाडीने आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात नाही घेता युत्या आघाड्या करून आम्हाला वेगळे पाडण्याचा विचार केला। त्यामुळे आम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी आम्ही स्वतंत्रपणे स्वबळावर लढायचा निर्णय घेतला आणि आम्ही त्या पद्धतीने आता स्वबळावर निवडणूक लढत आहोत। आणि या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातून आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने जाणते, आमचे सर्व सहकारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि संपूर्ण कर्जत तालुक्याची काँग्रेस या उमेदवारांना निवडून देण्यासाठी कटिबद्ध आहे।